तर अशा प्रकारे वच्छाहरण करता पंडित दामोदर बास की संतजनांचं चित्त कशा प्रकारचं आहे हे सांगत असताना तैसे सकौतुक श्री कृष्ण चरित्र वर्णिजैल विचित्र जेणे चमत्करेल चित्त संतजनाचे. म्हणजे ज्या वेळेला कोण्या एका परमेश्वर अवताराचं चरित्र आपण जर वर्णन करीत असेल तर त्या चरित्राच्या माध्यमातून संतजनांचं जे चित्त असतं ते एक प्रकारे शांत होतं आणि त्या चित्ताच्या ठिकाणी एक आनंदाचा एक अनुभव होतो. अशा प्रकारे कवी पाठीमागे वर्णन करत असताना आता पुढे ईश्वर आणि संत यांचा संतोष म्हणजे परमेश्वराला आनंद केव्हा होतो आणि संतांना समाधान कधी होतं, या दोन्ही गोष्टी एकत्र कशा येतात याविषयी पुढं ओवी सांगतात. जो चंद्रू चकोरांचे जीवन अमृते निववी त्रिभुवन तोही गुणे एके निरांजन मानी कलावतू. काय रे तुमचं चाललंय? एकदाच लावून द्यायचं जर व्यवस्थित. येतो का आता? बर हा दंड. तो जो चंद्र चकोराचे जीवन, जसं आपण म्हणतो ना चातक पक्षी जो असतो तो चातक उदयल्या मेघाची वास, म्हणजे तो नदी ओढे इथलं कुठंही पाणी पीत तो फक्त तिथलं पाणी. तसं चंद्र चकोराचे जीवन अमृते निववी त्रिभुवन. चंद्र जो असतो तो कसा असतो? शीतल असतो नाही का, आणि त्याच्यातून सुद्धा काही एक वेळेस अमृतकळा सुद्धा संचारल्या जातात आणि त्याच्यामुळं काय होतं? त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाताळ काय होतं? शांत होतं. म्हणजे एकीकडं संत आणि एकीकडं ईश्वर या दोन्ही गोष्टीचा ज्या वेळेला मिलाप होतो त्यावेळेला अशा प्रकारचा संतोष निर्माण होतो. म्हणजे आपण स्वामींच्या चरित्राकडे जर पाहिलं तर आपल्याला एकांक भक्त कोण आठवतो? महादेव भक्त नाही का. महादेव जे होते त्यांचे दोन्ही चाली आल्या होत्या. एक आली होती नित्य नरकाची आणि एक आली होती प्रेमाची. आणि मग ज्या वेळेला स्वामी तिथं गेले आणि गेल्यानंतर त्या खाटेवरती स्वामींनी पहुड स्वीकारला, त्यावेळेला पूर्वी लोक महादेवाचे भक्त पहाटी उठायचे आणि गंगेला जायचे, ओल्या कपड्यांनी त्या पिंडीचं काय करायचे? पूजन करायचे. आणि मग तो पूजनासाठी गेला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तो माझ्या जागेवरती माझ्या बाजेवरती, कारण पूर्वी काय असायचं गाव पातळीवरती उन्हाळ्याच्या टायमाला काय खाटा टाकायचे गलीमध्ये आणि खाटे टाकल्या त्याच्यावरती झोपायचे. आता हा उठून गेल्यामुळं त्या खाटेवरती कोण होतं? त्याची पत्नी झोपलेली होती. आता देव काय म्हणतात? आम्ही एवढे उदास त्यावेळेला की आम्हाला रात्री लागली ताण आणि आम्ही गेलो गंगेवरती पाणी प्यायला. आता ज्या ढेकळावरती बसले देव ते ढेकूळ वजनाने गेलं ते विरघळून गेली श्रीमूर्त पाण्यामध्ये आणि पोत 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 नेमकी त्या गावाच्या पाणवठ्यावरती लागली. देव आले ओल्या कपड्यानीशी आणि ही बाज वाटतच होती. देव आपले तिथं झोपले. त्या स्त्रीच्या परमाणुशी प्रमाण लागला, म्हणजे जसा एखादा अलगद स्पर्श होतो तसा झाला आणि तिला वाटलं एवढ्या लवकर हा पूजा करून कसा काय आला.
कारण नेमकीच घटना घडली. आणि मग ती मोठ्याने तिनं आवाज केला, सर्व गल्लीमधले एकत्र झाले. स्वामी मात्र ते पांघरून घेऊन शांत. 4 जण त्याला सांगायला गेले, काय म्हणे तू इकडं देव करत बसलाय, तिकडं काय रामायण घडलं. म्हणे घडू दे, जे घडायचं ते घडू दे, पण मी माझी भक्ती पूर्ण केल्याशिवाय येणार. त्यांनी येथेच जी विधिवत पूजा केली आणि तो काय आला, तलवार काढून. तलवार काढून आल्यानंतर पूर्वी असा नियम होता की अपघाताने कोणाला मारायचं, त्याला सावध करायचं आणि मग मारायचं. मग त्यांनी श्रीमूर्तीवरची जी काय घोंगडं असेल ते काय केलं, फरकणी ओढलं. तसं स्वामींनी काय केले, डोळे उघडले. आणि डोळे उघडल्याबरोबर स्वामींची दृष्टी आणि त्याची दृष्टी एक झाली. आणि एक झाल्याबरोबर स्वामींनी त्याला प्रेमाचं दान, शक्तिरूप जे दान असतं ते दान दिलं. आणि ते दिल्याबरोबर विकार विकल्प उच्छेदिती, म्हणजे त्याच्या मनातले जे काही विकार विकल्प, जे काही दोष होते, नित्य नरकाची चाल होती, ही चाल काय झाली, मागं झाली. आणि त्याला परमेश्वराकडून काय मिळालं, शक्तिरूप प्रेमशक्तीचं दान मिळालं. कोणाकडून, देवाकडून. आणि भक्ताचं काय झालं, त्याचे विकार विकल्प उच्छेदून गेले. म्हणजे भक्त आणि भगवंताचा अशा प्रकारे मिलाप झाल्यानंतर कसा संतोष, आनंद आणि अनुभव प्राप्त होतो, या अशा लीळेवरून आपल्याला कळतं. ती ओवी या ठिकाणी अगदी सुंदर रीतीने त्यांनी चंद्र आणि चकोर यांचे जीवन जे अमृत आहे ते कसं त्या ठिकाणी निष्पन्न होतं याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. तैसे सकल गुण भरित परमानंद एक निरत, ते तोकडी आई परगुणा संत संतोकती. अहो संतांना काय लागतं म्हणे, परमेश्वर तो अनंत गुणाने भरलेला आहे, आनंदाने तुडुंब भरलेला आहे. त्याच्यातून थोडं जरी मिळालं, एखादा गुण जरी कमी झाला, तरी परमेश्वराच्या गुणधर्माने आनंदाने संतजन काय होतात, संतोष पावतात. आणि देवसुद्धा, देव काय म्हणतात, तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ माझी आठवण करा. परंतु हा काय करत नाही, नाही का. हा किती वेळेस करतो सांगा. देवाची आठवण तुम्हाला किती वेळेस होते. का चहा करता देवाची आठवण होते, का जेवणाकरता देवाची आठवण होते, का संध्याकाळी दिवे लागणीमुळे देवाची आठवण. देवासाठी आठवण कधी होते हे तुम्ही ज्यानी त्यांनी स्वतःला विचारून बघा की देवासाठी आपल्याला आठवण कधी होते. आता सकाळी देव करतो कशासाठी, कारण आपला विधी नियम असा आहे की आपण देवपूजा केल्याशिवाय पाणी आणि चहा प्यायचा नाही. मग चहा पाणी पिण्यासाठी देव करतो का देवासाठी देव करतो, हे लक्षपूर्वक घ्या. इथं सर्व आपल्या धर्माची खीळ आहे की नेमकं आपण आपल्याला चहा प्यायचा म्हणून घाईघाई देवाला दाखवतो की खास देवासाठी चहा बन. हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल ना, त्यावेळेला देव आणि भक्त यांचं नातं अगदी लालित्यपूर्ण होईल. अगदी जसं हे लवचिक ज्याला म्हणतो ना आपण, ते लवचिक गुण त्याच वेळेला निर्माण होईल ज्या वेळेला आपली क्रिया ही परमेश्वरासाठी होईल. पर्यायी तर त्याचा परिणाम तर आपल्याला होतोच. देव घेण्यासाठी नाही, देव देण्यासाठीच आहे. परंतु देवाला देताना आपल्याकडून जे काही पसाभर दिल्या जातं ते जर खास देवासाठी जर दिल्या गेलं ना, तर पायली बरं आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार. आणि म्हणून देवाचं आणि भक्ताचं हे जे नातं आहे, हे समाधान आहे, हे जे संतोष आहे, हे दोन्हीकडून ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तिथं तो आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो ज्या वेळेला देवासाठी होतं मन.
आणि म्हणून एखादं कमी जास्त जरी झालं तरी त्या ठिकाणी एक संतोष निर्माण होतो. आता पुढे संत महिमा सांगतात. जया संताच्या संगती निरा होय निर्मलमती, उपजे श्रीकृष्णी भक्ती अखंडित. अहो म्हणे संताची काय महिमा आहे नाही का. संताची महिमा अशी आहे की जया संताच्या संगती, ज्या संतांच्या संगतीनं जी आपली मती म्हणजे बुद्धी जी आहे ना, ती बुद्धी कशी झाली पाहिजे, निर्मळ झाली पाहिजे. जर ती बुद्धी निर्मळ झाली नाही तर संत संगती घडली असं म्हणता येणार नाही. जया संताच्या संगती, संतांची संगत झाल्याबरोबर आपली जी मती म्हणजे बुद्धी जी आहे ती निर्मळ होते. आणि एकदा का आपली मती म्हणजे बुद्धी स्थिर झाली की मन सुद्धा स्थिर होतं. आणि एकदा का मन स्थिर झालं का त्या ठिकाणी आपाप सात्विक गुण निर्माण होतो. आणि ज्या वेळेला सात्विक गुण निर्माण होतो ना, त्याच वेळेला आपल्याला श्रीकृष्ण भक्ती अखंडित उपजे, त्याच वेळेला देवाची भक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून देव प्राप्त करण्यापेक्षा संतांची संगत आपल्याला अशा पद्धतीची निर्माण झाली पाहिजे, ज्या संगतीमुळं आपली मती म्हणजे बुद्धी काय होईल, निरा म्हणजे निर्मळ झाली पाहिजे. एकदा का निर्मळ झाली का आपाप त्या ठिकाणी सात्विकता निर्माण होते. आणि सात्विकता निर्माण झाली म्हणजे तिथं परमेश्वराचे भक्तीचा वास, भक्तीचा महिमा आपाप चालू होतो. आणि म्हणून राजसगुणे भक्ती होणार नाही, तमगुणाने भक्ती होणार नाही. तुम्हाला काय व्हावं लागतं, सात्विक व्हावं. म्हणतो आपण स्मरण साधत नाही, देवपूजा साधत नाही, आरती येत नाही, आमकं होत नाही, स्मरण होत नाही. का होत नाही? तुम्ही रजगुणाच्या बाहेर जात नाही, तुम्ही तमगुणाच्या बाहेर जात नाही. मग तिथं सात्विकताच नाही तर तुम्हाला ह्या गोष्टी तयार कशा होत. आणि म्हणून ही एक तपाची साधनेचं महत्त्व आहे. ती साधना आपल्याकडून निर्माण झाली पाहिजे की आपण तमगुणातून बाहेर पडलं पाहिजे, आपण रजगुणातून बाहेर पडलं पाहिजे. ह्या दोन्ही गुणाच्या बाहेर झालं का सात्विकता निर्माण झाली की आपापच त्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी परमेश्वर भक्तीचं एक रोप लागल्या जातं, वेड लागल्या जातं, आवडी लागल्या जातं. आणि म्हणून अशा प्रकारची संत महिमा, ज्या संतांच्या संगतीनं आपलं मन आपलं बुद्धी ही निर्मळ होते. आणि जिथं निर्मळता झाली तिथं श्रीकृष्णाची भक्ती आपाप उत्पन्न होते. जैसा विकासू पद्मिनी उदयल्या तरणी, तैसी संत जनाचा मनी श्रीकृष्ण चरित्रे. अहो म्हणले पद्मिनी म्हणजे काय, कमळ नाही का. ते जसं विकसतं आणि विकसल्याबरोबर त्या ठिकाणी परागकण असतातच, परंतु ते जर विकसितच झालं नाही तर ते परागकण दुसऱ्याला कसे मिळतील. तसं संत जनांचा मनी श्रीकृष्ण चरित्र. संत म्हटल्याबरोबर त्यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये सदा सर्वदा श्रीकृष्णाचं काय असतं, चरित्रच असतं. साजे अनुरागू भगता वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा, जैसे चंद्रे चंद्रकांत अमृत द्रवती. अहो भगता अनुरागू सहाजे, सहजच भक्ताच्या ठिकाणी अनुराग म्हणजे परमेश्वराची आवडी असते. वरी आनंदनी श्रीकृष्ण कथा. आणि त्याच्यावरती पुन्हा काय झालं म्हणे, श्रीकृष्णाची कथा आनंदपूर्ण जर ऐकायला मिळाली तर काय सोन्याहून पिवळा. कसं म्हणले, जैसे चंद्रे चंद्रकांत अमृत द्रवती. जैसे सोमकांत नाही का, एक काय आहे
पाषाण आहे, परंतु त्याच्यावरती जर काही तो एक विधी आहे तो जर काढला तर त्याच्यामध्ये एक पाषाण असतो, त्याला सोमकांत असं म्हटलं जातं. आणि मग तो इतका लवचिक असतो का तो चंद्राच्या किरणाने द्रवतो, त्याच्यातून काय होतो, पाजर फुटतो. अशा पद्धती. आता नित्य नूतन श्रीकृष्ण कथा. आता श्रीकृष्ण कथा कशी आहे म्हणले, नित्य नूतन म्हणजे पुन्हा पुन्हा ती जरी आपण वाचली तरी आपल्याला काय होते, नवीनच वाटते. जसं असंख्यात कवी वैकार वाणिता ती निरंतर परी नित्य नौतन मधुर श्री भागवती कथा. अहो म्हणजे पोळी वडा नाही का, अनेक पदार्थ आपण रोज जर खाले तर माणूस कंटाळतो, परंतु रोज जर भाकर मिळाली तर नित्य नूतनच लागती. कधी ठ्यासा, कधी पिठलं, तर कधी काय, तर कधी काय, म्हणजे भाकर तीच आहे. पण भाकरीला माणूस कंटाळत नाही. मात्र रोज पोळी खाली तर कंटाळत, रोज काही दुसरा पदार्थ खाला गोड तो कंटाळत, पण भाकर मात्र नित्य नूतनच वाटती. तसं म्हणले परी नित्य नूतन मधुर श्री भागवती कथा. भगवंताचं वर्णन ज्या भागवतामध्ये आलं ते भागवत कथा आपण जरी रोज वाचली तरी ते आपल्याला नूतन नवीन नवीनच वाटते. जैसे अमृत नव्हे जुने उरंगेना सांड पन्नरे सोने, तैसे श्रीकृष्ण कीर्तीचे वानने सदा सुरंग मधुर. अहो म्हणले अमृत कधी जुनं होतं का, नाही का. जे अमृत असतं ज्या अमृताने माणूस अमर होतो ते अमृत कधी जुनं झालं का, म्हणले नाही. उरंगेना सांड पणरे सोने, नाही का. सोन्याला किती कस लावला तर सोनं ते सोनं, ते नित्य नवीनच आहे. अलंकार घडवा, आमकं करा, तमकं करा, तरी ते सोनं, त्याला नाव काय पडन, सोनंच, त्याच्यात बदल होत नाही. परंतु कधी कानातलं तर कधी नाकातलं तर कधी कशातलं कशात नवीन नवीन जरी अलंकार केले तरी सोनं ते नवच आहे. तसं म्हणतात की श्रीकृष्ण कीर्तीचे वानने सदा सुरंग मधुर. तसं श्रीकृष्ण महाराजांचं कीर्तिरूप चरित्र जे आहे ना ते सुरंग, म्हणजे एखाद्याने जसा नवीन साज करावा, नवीन कपडे घालावे, नाही का. शास्त्रीय भाषा कशी येते, सुरंग मिरविती, नाही का. देवाने काय, देवाला कोणी एक दिवस काय घातलं, ते कपडे मालगंठीचा अवसर, नाही का. मग तो मालगंठीचा अवसर घातला देवाने, कपडे वगैरे, मग सुरंग मिरवती म्हणजे आयटीत माणूस चालू, जरा जरा कोट बीट घातला म्हणजे कसं चालतो, त्या रोजची चाल बदलते त्याची, नाही का. असे आपले साधे कपडे घालतो आपल्या काय, पण एकदा जरा कोट बीट, जरा नवीन साडी बिडी घातली का जरा ते आयटच बदलते, नाही का. तसं सुरंग म्हणजे नवीनच काहीतरी त्या ठिकाणी नवीन नवीन आपल्याला अनुभव येतो. जव मेरूशी आचळता चंद्री वसेल अमृत, तव वर्तेल श्री कृष्ण कथा तीही लेख लोकी. जव मेरूशी आचलता म्हणजे मेरू काय पळतो का, नाही. आणि चंद्रे वसेल अमृत, चंद्रामध्ये जोपर्यंत अमृत आहे तव वर्तेल श्री कृष्ण कथा तीही लोकी. म्हणजे जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत पृथ्वी आहे सज्जनो, तोपर्यंत श्रीकृष्ण कथा ही तिन्ही लोकांमध्ये काय होईल, वाखाणी जाईल, गायली जाईल, ऐकली जाईल, सदा सर्वदा ती चालत राहील. आता श्रीकृष्ण अवतारामुळे आनंद
कसा प्रणवतो हे सांग. अवतरला से कैवल्य कंदू, मनोनी त्रिभुवना झाला आनंदू. हे सांगतसे मुनी नारदू, भगता भागवतासी. आता अवतरला असे कैवल्य द्रुमू, नाही वा, कैवल्य द्रुमू एक ओवी आहे. कैवल्य काय आहे? कैवल्य हे परमेश्वराच्या 4 दानापैकी काय आहे? एक दान आहे. संबंध दान, लीळादान, ग्रहणादान आणि कैवल्य दान. तर हे कैवल्य दान आहे. कैवल्य हे सुख आहे. कैवल्य हे परमेश्वराचा आनंद आहे. मग कवी काय म्हणतात? अवतरला असे कैवल्य कंदू, म्हणजे त्या कैवल्याचा एक कंदू म्हणजे वेगळेपण. म्हणजे कैवल्य काय आहे? अव्यक्त आहे. त्या अव्यक्तातून जैसा कैवल्य द्रुमू कोंबला म्हणजे कैवल्य वृक्षाला जणू काही अंकुर फुटला, म्हणजेच अव्यक्तातून परमेश्वर व्यक्त, तो अवतरला असे कैवल्य कंदू. आणि त्याच्यामुळं काय झालं? मनोनी त्रिभुवना झाला आनंदू. सूर नर किन्नर गायन करती अपार, वर्षती पुष्पांजली. ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराज मथुरेच्या बंदीशाळी जन्मले, गोकुळामध्ये वाढले, त्यावेळेला सर्व सूर असुर देवी देवता सर्व लोकांनी भगवंतावरती काय केला? पुष्पाचा वर्षाव केला. आणि हे सांगतसे मुनी नारदू, भगता भागवतासी. अशा प्रकारचं वर्णन नारद मुनी भागवतामध्ये भक्ताला सांगताय. सुरवनिता मनोहरा सकळे गंधर्व किन्नर, मिळोनी गाताती श्री चक्रधरा राणिया ते. आणि मग त्याचंच वर्णन सूर वनिता मनोहरा सकळे गंधर्व किन्नर यक्ष सर्व मिळून श्री चक्रधरा म्हणजे ज्याच्या हातामध्ये ज्ञानचक्र शक्तिचक्र दुष्टांचा संहार करण्याकरता सुदर्शन चक्र असं ज्याच्या हातामध्ये आहे, असा चक्रधराचं राणिया ते म्हणजे राजा श्रीकृष्णाचं वर्णन करतात. आनंदे मुदिता गोपांगना, ओळगवी गाती यादवांचा राणा, तो दुनी ऐकोणी दिगंगना होत मंगल रूपा. मग गोपी यादवांचे राजे सर्व काही तो देवी देवतेंचा चाललेला जो वर्षाव आहे, गायन आहे, कळा आहे, हे ऐकून आनंद रूप होऊन होत मंगल रूपा. सर्वीकडं मंगल मंगल मंगल, सर्वीकडं काय झालं? मंगलमय वातावरण झालं. अशा परी भोगावतीचा तिरी विनावाद्य घेऊनी करी, वेदे गाता ती रावो मुरारी नागकन्या. त्याचप्रमाणे ज्या नाग आहे, नागकन्या आहे, हे सर्व आपापल्या परी वाद्य घेऊन परमेश्वराच्या श्रीमूर्तीकडं वेधून गाताती रावो मुरारी नागकन्या. सर्व प्रकारे पवाडे सर्व देवी देवता लोक त्या ठिकाणी गातायत. अशा प्रकारे श्रीकृष्ण अवतारामुळे जिकडे तिकडे देवी देवतेंना आणि मनुष्यगणांना, राजांना, गोपिकांना सर्वीकडं आनंदी आनंद वाटू लागला. आणि मग अशा प्रकारे जिकडं तिकडं आनंदी आनंद झाल्यानंतर कवी श्रीकृष्ण सेवेचा महिमा निरूपण करतात. कसा निरूपण करतात? ऐसे लोकत्रय पावन
परम मंगळ निधान, मोक्षेक साधने आनंद रूप. म्हणले ऐसे लोकत्रय पावन, नाही का. श्रीकृष्ण महाराज कसे आहेत? परमेश्वर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? यम यम वापी स्मरण भावम, नाही का. जो जसा माझ्यावरती श्रद्धा ठेवील, मला भजन पूजन, त्याला त्याच्या पद्धतीनं काय होईल? त्याला प्राप्ती. मग कृष्ण महाराजांना कोणी विष्णू समजतं, कृष्ण महाराजांना अजून कोणी काय समजतो, कोणी काय समजतो, कोणी काय समजतो. तर भगवंत म्हणतात जो जो जसा मला भजन, तसं त्याला त्याचं पावन म्हणजे प्राप्ती होईल. ऐसे लोकत्रय पावन, तिन्ही लोकामध्ये भगवंताचं कृष्णाचं जो जो ध्यान करील, जो जो जशा तशा पद्धतीनं त्याचं भावना ध्यान करील, त्याला त्याची प्राप्त होईल. ती प्राप्ती परम मंगळ निधान, नाही का. एक प्रकारे मंगळाचंच निदान आहे. आणि मोक्षेक साधन आनंद रूप, माम एकम शरणम व्रज, नाही का. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माश्च. श्रीकृष्ण महाराजांकडं इतर देवी देवतेंची फळं तर आहेच आहे, जो जसा भावेल तसं देण्याची शक्ती तर आहेच आहे. पर मोक्षेक साधन आनंद रूप, मोक्षाचं साधन म्हणजे परमेश्वराचं ज्ञान, आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून जे मोक्ष आहे तो प्राप्त करण्याचं जे काही साधन आहे ते सुद्धा भगवंताकडं आहे. अशा प्रकारची श्रीकृष्णाची महिमा कवी गातायत. जे सुखमुखे परीक्षिती, ऐकता सप्तरात्रे मुक्ती, ते तात्माराम रमती निरंतर, नाही का. नाही का. भागवत कथा ऐकताना काय म्हणले? परीक्षिती राजाला काय झाली? सप्तरात्रीची 7 दिवसामध्ये त्याला मुक्ती मिळाली. ते सांडोनी कर्माभिमान, होनी दत्त चित्तावधान, करा का श्री कृष्ण महिमा श्रवण भक्तिभावे. अहो म्हणले अशा प्रकारे मोक्षाचं साधन देणारं हे चरित्र, हे श्रीकृष्णाची महिमा सर्व सांडून कर्माविधान. कर्म धरून करता येईल का देवाची भक्ती? नाही का. जर त्या मुंगीला साखरीची गोडी चाखायची असेल तर तिच्या तोंडामध्ये असलेली कडुलिंबाची बी काय करावं लागेल? नाही नाही नाही, आमचा तसा प्रयोग नाही. तिथं सोडायची नाही आणि साखर तर खायची. मग आता कसं जमन का? एक तर ती कडुलिंबाची तोंडातली सोड आणि मग साखरीचा दाना घे, तर तुला साखरीची गोडी. पण आमचा काय प्रकार आहे? लिंबोळी तर सोडायची नाही आणि साखर तर खायची. मग आता कशी खाता देव जाणे व तुम्ही, आम्हाला तर काही माहीत नाही. परंतु कवी मात्र म्हणतो, काय म्हणतो? ते सांडवणी कर्माभिधान. जोपर्यंत आपण आपले कर्म सोडत नाही ना, तोपर्यंत आपलं चित्त, आपलं लक्ष त्या श्रीकृष्णाच्या चरित्राकडं लागणार नाही. आणि जोपर्यंत ते लागणार नाही तोपर्यंत आपल्याला श्रीकृष्ण महिमा श्रवण भक्तिभावाने होणार नाही. म्हणून श्रीकृष्ण गुणनामी कराला धरू, तरी तुम्हा तुटेल संसारू. जैसा दिन करे अंधकारू, नासो निजाये. कवी म्हणतायत की जर
श्रीकृष्ण नामाचा जर आदर जर केला तर त्याने काय होईल, तरी तुम्हा तुटेल हा संसारू, म्हणजे संसार रूपी जे काही घोराती घोर नरक जे आहेत ना, ते नरक जर तुम्हाला चुकवायचे जर असेल तर श्रीकृष्ण नामाचा आदर करावा लागल. कसा म्हणे, जैसा दिनकरे अंधकारू नासो निजाये, जसा रात्रीतून तो सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्याबरोबर अंधकार नाहीसा होतो, तसं त्याप्रमाणे श्रीकृष्ण नामाचा जर आदर केला तर नक्कीच परमेश्वराची प्राप्ती आनंद मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे कवी श्रीकृष्णाची महिमा गातो. दंडवत दंडवत.